तर ही बघा मित्रांनो, आम्ही निघाला हुरडा पार्टीला. बाकीच्यांचं विकेंडचं प्लॅनिंग वेगळं असतं ना, आमचं वेगळं. फायनली आलो बघा शेतात. ही बघा हिर 100 फूट खोल आहे. या हिरीत पावला जाऊन मी डोकं फोडून घेतलो होतो. घरी आल्यावर कुत्र्याने आईचा मार खाल्लो होतो. ही म्हैस आहे का तुम्हीच ओळखा, गाय आहे का बैल आहे तुम्हीच ओळखा, मी काय बोलत नाही. रानातलं वातावरण एक नंबर आहे. हे भट्टी बिट्टी पेटवली आपली हुरडा पार्टीची बरं का, तुम्ही वेगळं समजाल. हां, तिथनं डायरेक्ट आलो मक्याची कणसं घ्यायला. वातावरण बघा तुम्ही मित्रांनो कसं आहे. हे असं वातावरण बघायला गावाकडे यावं लागते. तुम्ही लाखो कोट रुपये द्या, पण असं वातावरण तुम्हाला बाहेर कुठंच बघायला भेटत नाही. ढाळा बिळा घेतलो पद्धतशीर, मक्याची कणसं घातलो पोत्यात, पोतं टाकलो पाठीवर, डायरेक्ट निघालो हुरडा पार्टीच्या ठिकाणी. हे आमचं पिल्या बघा. ह्या पिल्याला बघून मला माझं बालपण आठवलं. पण आमचा पिल्या कम खोडकर आहे, मी ह्याच्यापेक्षा जास्त खोडकर होतो असं माझी आई सांगते. मी तर त्यावेळेस मला काय एवढं कळत नव्हतं, पण आता आई सांगते. कच्चं खायला कच्चं खायला बघ, त्यात शिजवूच तर का दम नाही त्याला. काय करायला या अण्णाला सांगालो बरं का, कच्ची कणसं खाऊ नको रे बाबा. उद्या ह्याचा मक्याचा भरडाच बाहेर पडते बघा की तुम्ही. परत मला माझी आई ओरडते अजून लय अवघड आहे. मग ही आपला हुरडा बिरडा भाजला पद्धतशीर, ताटामध्ये घेतला हुरडा, शेंगा फरसाण मस्तपैकी एकदम तिंडी मारला. आम्ही पद्धतशीर सुरू केला. मक्याची कणसं मस्त मिठाच्या पाण्यात उकडून घेतली होती, ती पण खायला सुरुवात केली. मस्त भाकरी चटणी गरगट्टा बिरगट्टा एकदम पद्धतशीर हाणला. तर मित्रांनो, व्लॉग कसा वाटला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा.